बॅट द्यायची बॅट. अमोल आणि ऋतिक सलामीला आलेले फलंदाज. मोईन याने आपल्या ढेंगातून चौकार सोडलेला आहे. 4 धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 15 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू इस्माईल यांचा. सामना करेल ऋतिक. बागवे ऑफसाईडच्या दिशेने टाका पाटील बॉलच्या खाली. बॉल धरून घेऊनच धाव सुटले ते किपरच्या जवळ. नवीज यांच्याकडे चेंडू फेकलेला आहे. धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 16. पुढचा चेंडू इस्माईल यांचा. अमोल याला लेग साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू. कीपरच्या मागे गेला चेंडू आणि हा खणखणीत असा चौकार. अबू खान बॉलच्या मागे धावत असताना त्यांनी काही चेंडू अडवलेला नाही. धावसंख्या 4 ने वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 20. अजूनपर्यंत एकही गडी न गमावताना धावसंख्येत चांगल्या सुस्थितीत नेऊन पोहोचवलेले ते अमोल आणि ऋतिक याने. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज इस्माईल. सामना करेल अमोल. गुड ब्लॉक पद्धतीचा चेंडू. काही न समजलेला चेंडू गेला निर्धाव. षटक संपलेला आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर. वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक घेऊन येतील आता अशाना रामराज मॉल ब संघाकडून. मला असं वाटते आमचे भाऊजी आफताब दलवी रायगड एक्सप्रेस. अमोल रायगड एक्सप्रेस असा मानले जाणारे आफताब दलवी. चांगली स्पीड, चांगली लेंथ आणि चांगली लाईन. ते दररोज मुंबईमध्ये प्रॅक्टिस करतात. वानखडे स्टेडियम, DY पाटील स्टेडियम गाजून ठेवलेलं आहे त्याने. आफताब दलवी रायगड एक्सप्रेस आशियाना रामराज मल्ल संघाकडून 3रं षटक घेऊन आलेले आहे. सामना करेल ऋतिक. पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि अंपायर याने नो घोषित केलेला आहे. अंपायर याने पहिला चेंडू नो घोषित. नो +2 अशा 3 धावा. 3 धावाच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 23. धावसंख्या 23. 3रं षटक टाकण्यासाठी आलेला गोलंदाज आफताब दलवी. रायगड का टायगर आफताब दलवी. पुढचा चेंडू उंचावलेला चेंडू. बाबूया इस्माईल झेलच्या खाली. झेल होऊ शकतो का? आणि झेल बाद. असा पहिलाच हादरा रायगड एक्सप्रेसने दिलेला आहे तो राजेवाडी संघाला. पुढचा बॅट्समन आलेला आहे तो आर्यन. इस्माईल याने चांगली कॅच घेतली. उंचावरून आलेली कॅच त्यांनी जज करून घेतलेली आहे आणि पहिला हादरा बसलेला आहे तो राजेवाडी संघाला. एकच बॉल झाले ते. चला सामन्याला सुरुवात करायची. रायगड एक्सप्रेस आफताब दलवी. रायगड का टायगर. पहिल्याच चेंडूवर झेल सोबत हादरा बसवलेला आहे तो राजेवाडी संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारले चेंडू. अमोल याने 1 धाव धावून पूर्ण केली आहे. 2री धाव सुद्धा धावून पूर्ण. आणि बघूया नाही 2च धाव्यांवर समाधान मानावा लागला तो अमोल याला. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती
9 चेंडू प्लस 1 म्हणजे 3. रायगड का टायगर मानला जाणारा गोलंदाज आफताब दलवी वारंवार नो टाकत आहे. चला धावसंख्या 3 ने वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 26. एकच चेंडू झालेला आहे अजून. धावसंख्या गेलेली आहे, धावून पोचलेली आहे ती 26 या धावसंख्येवर. अमोल अजून स्ट्रायकर उभा आहे. चला पुढचा चेंडू आफताब दलवी यांचा उंचावलेला चेंडू इस्माईल झेलच्या खाली. पाहूया झेल होऊ शकतो का? नाही, झेल पुढे पडलेला आहे. एक धाव धावून पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव सुद्धा धावून पूर्ण. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचलेली ती 28 या धावसंख्येवर. अजूनही आफताब दलवी यांच्या षटकातील 4 चेंडू येणे शिल्लक. स्ट्राईकला असलेला फलंदाज अमोल आणि हा षटपथ पद्धती चेंडू आणि विकेट गमावलेले ते अमोल याने. काही स्लो रन पद्धतीचा चेंडू पडून कट झाला आणि हादरा बसलाय तो राजेवाडी संघाला. दुसरा हादरा ते पण आफताब दलवी यांच्याच षटकात दोन्ही हादरे बसलेले आहेत. रायगड का टायगर. पुढचा चेंडू आफताब दलवी यांचा. हा सुद्धा कुडलेनवर पडलेला चेंडू. काही न समजलेला चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झालेली आहे ती 9+2. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचे चेंडू. बघूया वाईट आणि रनआउट असा हा समीकरण आहे. डॉट धावसंख्या 1 ने वाढ. वाईट सामना करेल आर्यन. हा एकदा पुन्हा स्लो रन पद्धतीचा चेंडू. नवीद याने जोर लावून स्टंप पाडलेले आहेत आणि हा विकेट. अंपायर काय विकेट. नो. 1 मिनिट. नाशिर बेबन कुठे आहेत? आता हा चेंडू गेला नो. नो आणि विकेट आहे. हा आणि विकेट नाही ना. करते का करते नाही नाही ना. नाही नाही काऊन नाही. रनआउटला विकेट. पण एक वाढव रन वाढव हे नको. 30 स्कोर झालेला आहे 30. अखेरचा चेंडू शिल्लक आहे आणि आता अखेरच्या षटकातील अखेरचा चेंडू खेळण्यासाठी आलेले आहेत समीर राणे. अखेरचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे 30. आफताब दलवी यांचा हा पुन्हा ब्लॉक पद्धतीचा चेंडू. 1 धाव धावून पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 31. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 32 धावांची गरज. शेवटच्या बॉलला 1 रन. हा 32 ला
कोण भेटले ह्याच्याशी उठ अरे बोलो आवाज कशी जाते उधर अभी क्या आवाज जाते. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 3 सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत ते अशा नामे हल्लाबद संघाने. सलामीला जाणारे फलंदाज रायगड का टायगर आज फुल फॉर्म मध्ये. दिवी कंची दिवी आहे ती. आता होणारा सामना आशियाना रामराज वर्सेस दिवी. टॉसचा कॉइन ते पण नेला वाटते काय. अरे ते वलीदला ठेवले टाकले होते चला 3 सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. चला उशीर करू नका. 3 वाजले. चला टॉच विन करून घेता मोशीन. ते बघा माग आहेत कॅप्टन आलेले आहेत. आता काय चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे राजेवाडी संघ. वाजिद बोलत आहे. वारंवार वाजिदचा कॉल आहे. बाटला संपलेला आहे. बाटला संपलेला आहे. आशियाना रामराज टॉच विन झालेले आहेत. बाबा माझ्यावर नको घेऊन मीच घेऊन जाईन बोलून. 3 फलंदाज गेलेले आहेत. 3 नाही 2च गेलेत. सरफराज सय्यद, इस्माईल दलवी असे 2 फलंदाज जाताना दिसत आहेत. ही कसली चिठ्ठी आहे. आता ह्यो काय आहे. रायगड का टायगर आफ्ताब दलवी याने आपल्या षटकामध्ये नो जास्त टाकले पण विकेट पण तसेच घेतलेले आहेत. आफ्ताब दलवी, रायगड का टायगर. चला नासिर बेबन लवकरात लवकर त्यांना पाणी द्या. फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि 1 डाऊन साठी जाणारा फलंदाज खराघाती फलंदाज. 3 फलंदाज गेलेले आहेत. ऑलरेडी 2 गेलेले आहेत. तिसरा आरिफ दलवी. इंग्लिशचे लिख ना यार. इंग्लिशचे लिख www.खतरनाक.com पे लाइव मैच. सरफराज याने टाइमपास जरा कमी करायचा आहे. रोतिक बागवे. चला सामन्याला सुरुवात होत आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन आलाय तो रोतिक. सामना करण्यासाठी सज्ज सरफराज सय्यद. नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाज इस्माईल दलवी आणि तिसऱ्या नंबरला आलेला तर आरिफ दलवी. यांचेच भाऊ आहेत ते इस्माईल दलवी, आरिफ दलवीचे भाऊ. आणि स्ट्राईकला असलेला फलंदाज बाहुबली याने सरफराज झुकेगा नाही साला. वाजिद वारंवार इथून कॉल येतात सरफराज साठी. चला सामन्याला सुरुवात करायची. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन आले ते रोतिक. सामना करण्यासाठी सज्ज सरफराज. पहिला चेंडू शॉर्टपट पद्धतीचा चेंडू कीपरच्या मागे गेलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव सुद्धा होऊ शकतो का नाही. एकच धाव समाधान मानावा लागला तो सरफराज आणि इस्माईल याला. इकडे डीजे ऑपरेटर वाजिद. रायगड का टायगर झुकेगा नाही साला. आता लेफ्ट हँडर फलंदाज इस्माईल स्ट्राईकला आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी ऋतिक बागवे यांचा सामना करण्यासाठी सज्ज इस्माईल. चला उशीर लावू नका. 3 वाजलेले आहेत.
3 वाजलेले आहेत. 3:13 आणि 9:18 होतील, त्यामुळे आपण उशीर घालू नका. चला ऋतिक ऋतिक पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सामना करतील इस्माईल, लेफ्ट हँड फलंदाज, आणि लेग साईडच्या दिशेने मारले चेंडू. पाहूया समीर राणे जेलच्या खाली क्षेत्ररक्षण. बघूया, एक धाव धावून पूर्ण केलेली, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतं का, आणि 2 धावा धावून पूर्ण. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या धावून पुरलेली आहे ती 3. धावसंख्या झालेली ती 3. हवेने उडणारा बॉलर आमच्याकडे आहे अवेलेबल. वाजित याला पाण्याची सोय करून द्यायची आहे. पुढचा चेंडू ऋतिक यांचा, सामना करण्यासाठी सड्य इस्माईल. एक साईडच्या दिशेने मारलेला चेंडू, एक तर धावून पूर्ण, दुसरी धाव होऊ शकत नाही कारण का उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळे धाव पूर्ण झाली नाही. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 4. 3 चेंडू 4 धावा असा समीकरण. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 32 धावांची गरज. ओके, थँक्यू. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज ऋतिक. सामना करेल सरफराज. शॉर्ट पद्धतीचा चेंडू, बॅटची कळा घेऊन कीपरच्या मागे गेलेला चेंडू. पाहूया, 1 धाव धावून पूर्ण केलेली आहे, दुसरी धाव होऊ शकतो का, नाही. 1च धावेवर समाधान मानावं लागेल इस्माईल आणि सरफराज याला. चेंडू झालेले ते 4. चेंडू झाले 4, स्कोर झालेले तो 5. पुढचा चेंडू ऋतिक यांचं, लेग साईडच्या दिशेने मारले चेंडू. पाहूया, झेल होऊ शकतो का, आणि नो चेंडू, नो +6 असे 7 धावाची वाढ. डीजे आणि 7 असे झालेले धाव संख्या झालेली ती 12. नो चेंडू. धावसंख्या झालेली ती 12. पुढचा चेंडू ऋतिक बागवे यांचं, सामना करण्यासाठी सज्ज इस्माईल. ब्लॉक पद्धतीचे चेंडू, कीपरला सुद्धा न समजले चेंडू. लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव धावून पूर्ण केलेली आहे. धावसंख्या धावून पोचलेली आहे ती 13. 1 to go. पुढचं चेंडू ऋतिक बागवे यांचा सरफराजसाठी. अजूनही एकही बॅटीतून षटकार आलेला नाही सरफराज यांच्या. 1 तर धाव धावून पूर्ण केलेली आहे, दुसरी धाव सुद्धा धावून पूर्ण. उन्हाचा तडाखा जास्त आहे, पाण्याची सोय करून ठेवायची आहे. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 15. पाडेलो नाही तो अरे कोण रे. स्कोर झालेला आहे तो 15 पाहिजे. 17. 12 चेंडू 17 धावांची गरज. 12 गेंदे 17 रन. बहुत ही बढ़िया स्कोर बनाया है सरफराज और इस्माइल इन दोनों ने. इस्माइल अपने वैयक्तिक 9 रन पे खेल रहे और सरफराज जमतेम 4 रन पे खेल रहे. 9
चला उशीर करू नका. समीर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज समीर राणे त्यांचा सामना करतील. समीर राणे यांचा सामना करण्यासाठी सज्ज इस्माईल. चला सामन्याला सुरुवात होत आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक समीर राणे. समीर राणे यांनी जर हॅट्रिक घेतली तर अब्दुल्ला आणि नासिर बेबनकडून 100 रुपयाचा पारितोषिक येणार आहे समीर साठी. मी उलटा लावला. जाऊ दे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर बाद झालेला आहे इस्माईल. LBW स्वरूपात बाद झालेला फलंदाज इस्माईल. सॉरी चुकीची दुरुस्ती. विकेट साठी नाही तर षटकारासाठी होती ती. अब्दुल्ला चौगले तोंडातल्या तोंडात बोलतात त्यामुळे न समजलेला मला पण. षटकारांसाठी होती ती. 100 रुपयाचा पारितोषिक. चला पुढचा चेंडू. अब्दुल्ला चौगले यांनी सांगितलं का विकेट साठी नाही तर षटकारासाठी होतं. समीर राणे पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सामना करेल आरिफ दलवी. चला टाइम लावू नका. 3:30 वाजलेले आहेत. पहिलाच अजून सामने झालेले आहेत. आरिफ याने ऑफसाईडच्या दिशेने कटवले चेंडू. 1 धाव धावून पूर्ण केलेली आहे. 1 धावच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 16 या धावसंख्येवर. चेंडू झालेले आहेत 2. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज समीर. सामना करेल सरफराज. लेगच्या दिशेने मारले चेंडू. पाहूया झेल होऊ शकतो का. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आणि झेल सोडलेला आहे आणि रन सुद्धा एकच घेतलेली आहे ती आणि 1 लेग बाय स्वरूपात धाव आलेले आहेत. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. तिसरी धाव सुद्धा पूर्ण. 3 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. सरफराज आणि आरिफ याने 3 धावाच्या मदतीने धावसंख्या धावून पोहोचलेली आहे ती 19. चला टाइमपास करू नये. लगेच फिल्डिंग चेंज करायची आहे. टाइम झालेले आहे. 3:30 वाजलेले आहेत. उशीर करू नका. 4 वाजता चाय पिण्याचा टाइम आहे त्यामुळे जरा लवकर घ्या. शॉर्ट पद्धतीचे चेंडू अंपायरांनी वाईड घोषित केलेला आहे. धावसंख्या 1 ने वाढ धावसंख्या झालेली आहे ती 20. आता जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 12 धावांची गरज. 9 चेंडू आणि 12 धावा. आरिफ याने लाईव्ह चालू असलेल्या मॅचमध्ये खणखणीत असा षटकार ठोकलेला आहे आणि पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती करतात का बघूया. नाही तर लेग बाय स्वरूपात 1 धाव धावून पूर्ण केलेली आहे आरिफ याने. धावसंख्या झालेली आहे ती 21. आता समीकरण 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. 8 चेंडू 11 धावा. सलामीला गेलेला फलंदाज सरफराज अजूनही स्ट्राईकला उभा आहे. नॉन स्ट्राईकला आरिफ. यॉर्क समीर याने यॉर्क पद्धतीचा टाकलेला चेंडू 1 धाव तर धावून पूर्ण. दुसरी सुद्धा छोटी धाव मानावी लागेल आरिफ दलवी यांच्यातर्फे. ही छोटी धाव धावून काढलेली आहे आरिफ दलवीने.
क्रेडिट गेलेला आहे तो आरिफ दलवीला. कोणीही सांगू शकतो हा क्रेडिट कोणाला आहे. धावसंख्या 2 ने वाढ. धावसंख्या जाऊन पुरलेली आहे ती 23. हे 20 आणि 23 अशी धावसंख्या 23. समीरच्या षटकातील अखेरच चेंडू शिल्लक आहे. चलता चेंडू सरफराजाला न जमलेला चेंडू. जमतम बॅट सुद्धा नाही. हातावर आदळलेला चेंडू. धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 24. षटकार नको ओव्हर मारला तर 3 नव्हते. आता पाहिजे किती 8. अरे दलवी स्ट्राईकला अवेलेबल आहेत. स्कोर झालेला आहे 24 ना. 24. 8 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 8 धावा. आणि कोणीही आपला 12वा प्रतिनिधी ग्राउंडच्या आतमध्ये पाठवायचा नाही याची दक्षता घ्यायची आहे. 8 रनची गरज. 12वा प्रतिनिधी कोणी आतमध्ये ग्राउंडच्या आतमध्ये पाऊल सुद्धा ठेवायचा नाही याची नोंद घ्यायची आहे. www.khatarnak.com. चला सामन्याला सुरुवात करायची. अंपायर मॅच चालू करा. चालू कर. 6 बॉल 8 पाहिजे. नाही पण मी त्याला बोलतोय बाबा लोक बघत होते. हॅलो. हॅलो. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 7 चेंडू 8 धावांची गरज. पुढचा पहिला चेंडू अमोल यांचा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू. 1 धाव धावून पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते का. आणि धाव बाद. आरिफ हे धाव बाद झालेले आहेत. पहिल्या चेंडूवर धाव बाद स्वरूपात
हादरा बसलेला आहे तो आरिफच्या स्वरूपात. धावसंख्या एकनी वाढ धावसंख्या झाली होती 25. जिंकण्यासाठी आता 5 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. स्ट्राईकला असलेला फलंदाज, सलामीला आलेला फलंदाज सरफराज. आता एकच शिल्लक आहे, याच्यानंतर दुसरा राऊंड चालू होतो. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू बघूया. एक धावून पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव सुद्धा होऊ शकतो का? आणि धाव बाद. 2 चेंडूवर 2 धाव आलेले आहेत आणि 2 गडी रनआउट स्वरूपात गमावलेले आहेत ते आशियाना मोहल्ला ब संघाने. आता सरफराज यांची जागा भरून काढण्यासाठी आलेला फलंदाज मोईन. आता गरज आहे ती 4 चेंडू आणि 6 रनांची. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज अमोल. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पुढचा चेंडू अमोल यांच्या शॉर्ट पद्धतीचा चेंडू. मोहीन यांचे न समजलेला चेंडू. एक तर धाव धावून पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव सुद्धा धावून पूर्ण होते का? आणि 3 चेंडूवर 3 हादरे बसले आहेत ते सुद्धा रनआउट स्वरूपात. आता 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. रनआउटची हॅट्रिक झालेली आहे. चला बॅट्समन याने फटाफट जायचं, लगेच आतमध्ये जायचं आहे. संघ बदली निमरा आणि खुडखुडे त्यांच्याकडे गेल्यावर आपली पेनल्टी भरायला लावा. तुमचा काय भाई यांना घेऊया सांची आई ना घेऊया सांची बिअर लावून आमच्याकडे तो बोललाय त्याला चला लगेच सामना चालू करायचा आहे. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. स्ट्राईकला असलेला फलंदाज मोईन आणि नॉन स्ट्राईकला ताबिश. 1 धाव धावून पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव सुद्धा धावून पूर्ण होऊ शकतो का? रनआउट नाही. 2 धावा धावून पूर्ण केलेले आहेत. आणि हा सुद्धा नाही, रनआउट नाही, स्टेम डेड आहे. 4 धावले. हॅलो 3 प्लस हा एक आहे ना. टोटल किती अटक टोटल? हॅलो 1 मिनटं डिसिजन घ्यायचा आहे. डिसिजन सांगायचं आहे.
टोटल रन किती आहेत अंपायर? 3. अंपायर टोटल रन 3 ना? रन 3 आणि विकेट. चौथ्या रन झालेला आहे ते. ओके 3 रन प्लस विकेट रनआउट. आता 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. दोन चेंडू आणि 2 धावांची गरज. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. अंपायर 4:15 वाजलेले आहेत. सामना झालेला आहे 2:45 वाजता चालू. तास झालेला आहे. आता 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. स्ट्राईकला असलेला फलंदाज वसीम बेबन सामना करण्यासाठी सज्ज. आंबलेंचं आणि लेग साईडच्या दिशेने मारले चेंडूच्या मागे कीपर, पण एका धावेवर समाधान मानावं लागेल तो. आता समीकरण 1 चेंडू आणि 1 धावांची गरज. चला मीटिंग काय करू नका. मीटिंग करू नये. अजूनही फर्स्ट राऊंडचा एक सामना व्हायचा शिल्लक आहे. त्यामुळे मीटिंग काय करायची नाही. जे डिसिजन घ्यायचं ते लवकरात लवकर. कंपल्सरी चेसिंग आहे. आता 1 चेंडू आणि 1 धावाची गरज. 1 चेंडू आणि 1 धावाची गरज. सलामीला आता स्ट्राईकला असलेला फलंदाज ताबिश आणि सामना करण्यासाठी सज्ज. 1 चेंडू आणि 1 धावाची गरज. ताबिश पाटील स्ट्राईकला आणि लेग बाय स्वरूपात सुद्धा रन कंप्लीट केलेली आहे. धाव आशियाना मोहल्ला संघ विजय झालेला आहे. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन.